मित्रांनो, संध्याकाळचे 7 वाजले. आता मी आलोय गायींच्या वैरणीसाठी मक्का सोंगायला. हे बघा 2-4 कवळ्या सोंगल्या. अजून तर बरेच सोंगायचे, कारण आत्ताची वैरण आणि सकाळची वैरण म्हणजे खूप सारी अजून सोंगावं लागणार आहे. कारण की आपल्या 10 गायी आहे आणि 7-8 कारोडे आहे, म्हणजे एवढ्याला खूप खायला लागतं आताची आणि त्यामध्ये मक्का थोडी वाळलेली, कारण की आमचं आता पाणी कमी पडलेलं आहे आणि उन्हाळ्याचे दिवस ऊन पण खूप पडतं आहे. चला आता सोंगतो मक्का पटापट, कारण की आता 7 वाजलेत. आता थोड्या वेळात अंधार पडणी, मक्का सोंगून परत घरी पण न्यायची, घरी नेऊन कुट्टी काढायची. चला तर देतो पुढचं अपडेट. मित्रांनो, आता मक्काचं सोंगायची झाली. आता 7:15 वाजले. 7:15 वाजलेत बघा. तोंड सुद्धा दिसत नाही, खूप अंधार पडलाय. खूप म्हणजे मोबाईलमध्ये नाही दिसत तसं डोळ्याने दिसतंय, कारण कसं माझा मोबाईल थोडा तर आता 7:15 वाजलेत. मक्का सोंगून झाली. आता मी ट्रॅक्टर घेऊन येतो आणि मक्का भरून घेऊन जातो. मित्रांनो, आता मक्का आणून झाली, कुट्टी काढून झाली. आता लागलो दूध काढायला. आता वाजले 8:30. मी एकटा असल्यामुळे चारलीत मक्का लोड करायची, घरून आणून कुट्टी काढायची, बराच वेळ गेला. आता 8:30 वाजले. आता हे दूध काढून वैरण टाकायची. हे काम जवळपास 1 तास चालेल, म्हणजे मला जवळपास आता 9:30 ते 9:15 वाजणार आहे. ओके मित्रांनो, आता गायांचं काम आवरून आलोय. गायांचं सगळं काम आवरलं. दूध काढून कुट्टी बिट्टी टाकायचं झालं. आता 9:15 झालेत, म्हणजे पाऊण तास गेलं मला गायांचं काम. आता आलोय पोल्ट्रीमध्ये चक्कर मारण्यासाठी. हे बघा, आज वारा लगेच बंद आहे. टेम्परेचर खूप जास्त आहे, त्याच्यामुळे दोन्ही साईडचे पडदे खाली केलेले आहे. बाकी सगळे व्यवस्थित आहे. बाय.